औद्योगिक क्षेत्रे, विमानतळ, बंदरे, पर्यटन स्थळे आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारचे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत। सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, सोलापूर मंडळाचे एस माळी, सातारा मंडळाचे SB रोकडे, कोल्हापूर मंडळाचे तुषार बुरुड, दक्षता व गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह विभागातील कार्यकारी अभियंता उपस्थित होते। राज्यात औद्योगिक गुंतवणूक, परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी राज्य शासन मोठ्या प्रमाणात काम करीत आहे असे सांगून मंत्री भोसले म्हणाले, राज्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी रस्त्यांचे जाळे वाढणे महत्त्वाचे आहे। त्यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून नवीन रस्ते प्रकल्प हाती घ्यायचे आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार रस्ते इमारतींच्या कामांचे लक्ष्य गाठतानाच त्याची गुणवत्ता, अधिकार क्षेत्रातील इमारतींची स्वच्छता, व्यवसाय स्नेही वातावरण निर्मिती आदींवर लक्ष द्यावे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत टप्प्याटप्प्याने काम हाती घ्यायचे आहे। या किल्ल्यांना रस्त्यांची जोडणी करायची असून पर्यटक अधिक काळ तेथे थांबतील या दृष्टीने पायाभूत सुविधा व आकर्षण केंद्रे निर्माण कशी करता येतील याबाबत अभ्यास करावा। पर्यटन हा मोठा रोजगार देणारा उद्योग असून राज्यात या क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे। त्यासाठी महत्त्वाची पर्यटन स्थळे मोठ्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक असून त्या दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या।